धर्माचा साजरा करताना सुद्धा डांगोरा नसला पाहिजे, दिखावा तर नसलाच पाहिजे, गोवाट तर नसलाच पाहिजे. काय आता गोवाट मोठं आहे तुमचं आमचं सुखच आहे. आम्ही कुठेच नाही, आपली कुठल्याच ठिकाणी होणार नाही. गोवाट मोठं आहे. माझ्या नावापुढे वेदांताचार्य लिहा. कोण असतो जे कार्यकर्ते तार घेतात, माझ्या नावापुढे वेदांताचार्य लिहा. बरं वेदांताचार्य तुझी काय वेद हा ज्या ब्रह्मदेवाने वेद निर्माण केलं त्याला कोणी वेदांताचार्य म्हणत नाही. तो कुठला आला काय? माझ्या नावापुढे अनुगाव पदवी लिहा. पदवी कुठे आली? संतांनी एवढं मोठं कष्ट केलं, ज्ञानेश्वरी लिहिली, त्यांनी काय म्हणायला पाहिजे? जे संगीत शास्त्राचे तज्ञ होते त्यांनी काय म्हणायला पाहिजे? मृदंगाचार्य. मृदंग अभिज्ञ जोड नाही, त्याचा आचार्य शब्द आहे. मृदंगाचार्य शब्द आचार्य होतो. म्हणजे हा त्यामध्ये अतिशय प्रवीण तज्ञ आहे. आता कोणी एका जरी तज्ञ असतील तो विषय सोडून द्या. मृदंग वादक म्हणजे लावणार नाही कोणाला, आचार्यच लिहिलं पाहिजे. काय अजून काय अजून काय मृदंग वाजायचं? शेवटी मला नाही मला मी कोणावर व्यक्ती म्हणून मी कोणीच माझा शत्रू नाही. मी अजात शत्रू आहे. अजात शत्रू म्हणजे कोणा शत्रूच नाही. गीता शिकलो चांगल्या पैकी. काय निर्वैर सर्व भूतेषु यशे मामेति पांडवा. काय निर्वैरच राहत. पण मी बोलताना स्पष्ट बोलतो. कधी कधी काय होतं बोलताना माझं नेमकं त्याच्याकडे तोंड असतो. बोलले बाबाजी नाही मलाच बोलणार. तू आता काय बोलत तुमचं माझं काम शेजारी कधीच नसतो. काही नसतं. काय असते किती श्लोक आहे. अमान्यत्वम पदम घेतवा शांती राजवम आचार्य पाचनम शौच स्थैर्यमात्मविनिग्रह. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी गोळी लिहिलं. भरपूर वेळी वाचण्यासाठी खास ऐकणार. तर अमानत व्हायची माणसाकडे मला मानाची इच्छा नको आहे. मला माझा सत्कार झाला पाहिजे, माझा मला मोठं आसन झालं पाहिजे ही इच्छा नको आहे. अमानित व्हायचं मानाची इच्छाच नाही करायची. अमानित अदम घेतवा आणि दंभ नाही पाहिजे. म्हणजे कुठल्याच प्रकारचा दंभ जातो. दंभो दर्भो अभिमानस्य हे 6 शत्रू आहेत. माणसाचे 6 शत्रू आहेत. हे दंभो दर्भ अभिमानस्य किती वेळी श्लोक आहेत सोळामध्ये. अभिमानाचं क्रोधकारुष्यमेवच हे 6 प्रकारचे शत्रू आहेत. ससड विकारायला म्हटलेले यांचा पहिला नाश झाला पाहिजे. यासाठी यांच्यासाठी नाच करतो. ते आतमध्ये त्यांची वस्ती आतमध्ये त्यासाठी काय करतो करावतो मनोनिग्रह करावतो. त्याच्या जोडीला नामाची जोड द्यावं लागते. नाम आपणास तुम्ही बोलून गेले प्रमाण देऊन गेले अवघे जे ने पापण असे ते ह्या पंढरीशी असे पण पंढरीशी असे पण ते कधी असे गात गेल्यानंतर असे गात तुम्ही विठ्ठलाचं भजन केल्यानंतर असे तुम्ही भजन केलं तर असू शकतो. मग तुम्ही सांगितलं का पंढरीला गेल्यानंतर पापनास चंद्रभागा मग कधी लोकांचे वेळासारखं पडले जातात. चंद्रभागेत ना गेल्यावर हा गंगा पापम शशी तापम दैन्य करतो तर स्वतः गंगेत स्नान केलं का सर्व प्रकारची पाप नाहीशी होतात. मग ज्यांनी गंगेत स्नान केलं ती पाप कुठं गेली? गंगेत गेली म्हणजे गंगा मलिन झाली का? मग गंगा मलिन झाली. मग त्या मलिन गंगेवर आम्ही काय रांगोळी करायची? वा चांगलं वाचलं जरा थोडं चांगलं वाचलं. त्या गंगात तुमची पाप नाही. गंगा कधीच अपवित्र होत नाही. गंगा कधीच अपवित्र होत नाही. गंगेला म्हणजे असं निर्मळ आहे गंगा. गंगेला किती माणूस बोट कसा असं त्याला उपमा गंगेची दिली जाते. गंगा सदैव निर्मळ आहे. गंगेपाशी दोष नसतात. म्हणून गंगेवर जो स्नान करतो तो मनुष्य निर्मळ होतो. स्नानाने कदाचित स्नानाने वरच्याला म्हणजे बाई शरीराने मध्ये शुद्धी होईल. स्नानाने शुद्धी काय बाई शुद्धी होती पण नामाने अंतकरणाची शुद्धी होते. म्हणून नामाबरोबर या विधी जर केला काय नामा उच्चारिता कंठी असं जर कंठात जर कंठी धरला कृष्ण म्हणी अवघाजन हे प्रकार आहे. कारण बाबा प्रकारे कंठी कधी कृष्ण म्हणी झाला म्हणजे निष्ठ काय प्रत्येक नाम कंठामध्ये धरलं कंठावर धारण केलं तर त्याचा परिणाम झाला आणि त्याचा नावाचा प्रकाश फाकला गेला म्हणजे त्याची कीर्ती वाढली गेली. त्याची लौकिक वाढला गेला. तो मोठा भक्तत्वाला प्राप्त झाला. हे नामाचा महिमा आहे.